नेहमीप्रमाणे आहे गणेश नाईकाची खेळी. पार्टीला काहीतरी वेगळं सगळं सांगायचं, राष्ट्रवादी तर हेच चालायचं. ते तरी माझं पद केलं. माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. माझ्यासाठी ही खेळी नवीन नाही. मी 30-35 वर्ष ही खेळी त्यांची राष्ट्रवादीत बघत आलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांसाठी नवीन आहे आणि आमच्या पक्षासाठी ही खेळी नवीन आहे. मला काही त्यांच्या खेळीचं काही एवढं फारसं आश्चर्य वाटत नाही. हे मी गृहीत धरलं होतं, हे असं होणारच आहे आणि ते झालं. शेवटचा फॉर्म दिल्यानंतर तो ग्राह्य धरला नाही. आता तुम्ही टेक्निकल हो, टेक्निकल. आता पूर्वी असं होतं, पूर्वी पहिला फॉर्म गेला ना तर दुसरा गेला का तो पकडला जायचा. आता नवीन कायदा असा आहे की जो पहिला फॉर्म जातो, कारण असेच लोक करायचे ना, उगाच कोणाला तरी फॉर्म द्यायचं आणि मग दुसरा फॉर्म परत द्यायचं, म्हणजे विचारायचं बंद. निलेशचा फॉर्म तसाच त्यांनी बाद केला की नाही. पहिला निलेशचा फॉर्म दिला, निलेश वाजत गाजत पडला. 5 मिनिटं अगोदर निलेशला आणि मला कुठलीही वरिष्ठांना सांगून हालचाल करता येऊ नये. 2:30 वाजता डॉक्टर नाथला जबरदस्ती संजू नाईकने फॉर्म भरायला लावला. फॉर्म भरत पण नव्हता. इकडे मंदाताईचा मुलगाच निवडून नाही आणि आज माझंच तिथे ऑफिस आहे. माझा मुलगा जो भारतीय जनता पार्टी 3 निवडणुकांमध्ये तोच काम करतो. हे कुठे काम करतात आहे, कमळ पण लावत नाही. त्यांना 4 तिकिटी दिल्यात. आश्चर्याची गोष्ट आहे ना. कालपर्यंत ज्यांनी मोदी साहेबांचा कधी सप्ताह केला नाही, तो गणेश नाईकाचा सप्ताह करतो. कधी देवेंद्रजींचा फोटो लावला नाही, कधी कमळ लावला नाही. त्यांना तुम्ही 4 तिकीट देता आणि तिकडे बसणारे पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवण घालता, बाकीच्यांना उपाशी ठेवता. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आम्ही निष्ठावंत आहोत. त्यांनी 111 सीट त्यांच्यात खरा दम आहे ना, ते खरे नेते आहेत ना, त्याने 111 सीट निवडून आणून टाकला. नाही तर मी माझा स्वतःचा राजीनामा देऊन टाकेन. त्या नेते आहेत ना, स्वतःला मोठे नेते समजतात ना, त्यांना शान वाटत असेल. मी मंदामात्रीच्या तिकीट कापल्या, माझ्या तिकीट नाही कापल्या. कार्यकर्त्यांचं मनोबल कापलं तुम्ही. माझं काही नाही वाकडं केलं. मंदाताई 4 वर्ष ते आमदार राहणारच आहे तुमच्या नाकावर टिचून. पण तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल आज तोडलेलं आहे. मला वाटतं तुम्ही खरे नेते आहेत ना. तुम्ही तर पडलेलेच आहेत 14 माझ्यासमोर. तुमचा पोरगा पण पडलाय. तुम्ही 111च्या 11 सीट निवडून आणून दाखवावा, बस माझं चॅलेंज आहे.